आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये इथल्या स्थानिकांनी अतिक्रमण कारवाईला विरोध केलेला आहे। संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू होती, मात्र या कारवाईला विरोध करण्यात आलेला आहे संभाजीनगरमध्ये। त्यामुळे राडा सुद्धा झालेला आहे। अतिक्रमण कारवाईच्या वेळेस हा राडा झालाय। हर्सुल परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात होती, मात्र या अतिक्रमण विरोधी पथकाला इथल्या स्थानिकांनी विरोध केला, त्यामुळे या परिसरात मोठा राडा झालाय। अतिक्रमण विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने या परिसरातील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू होतं, मात्र इथल्या स्थानिकांनी अतिक्रमण विभागाच्या या पथकाला विरोध केलेला आहे। यावेळेस मोठा राडा सुद्धा झालाय। विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली, मात्र या अतिक्रमण विभागाच्या कारवाईला इथल्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला। इतकंच नाही तर यावेळेस राडा सुद्धा झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचं काम हाती घेतलं। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात राडा या ठिकाणी झालाय। अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने या परिसरातील अतिक्रमण हटवायला प्रयत्न केला, मात्र याला इथल्या स्थानिकांनी विरोध केलाय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, नक्कीच जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि अतिक्रमण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मात्र मागील 8 दिवसापूर्वी जर पाहिलं गेलं त्या मोहिमे जी आहे ती दंडवत करण्यात आली। आज पुन्हा ती मोहीम जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव विभागामध्ये जी आहे त्यापैकी कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि अतिक्रमण विभाग पथक जे आहे ते देखील नारेगाव परिसरामध्ये दाखल झालेले आहे आणि त्या ठिकाणी जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्याने सध्या अतिक्रम जे आहे ते पाडणे सुरू आहे। मात्र त्या ठिकाणी आता मोठा गदारोळ जो आहे तो होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिक जे आहे ते अतिक्रम पाडण्यासाठी विरोध जे आहे तो दर्शवत आहे। मात्र त्या ठिकाणी आता पोलिसांनी रंगाकाबू पथक जे आहे ते देखील आता जे नागरिक आहे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सदरील अतिक्रमणाचा विरोध करू नका असं देखील महानगरपालिकेतून जी आहे ती विनंती करण्यात आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर मोठाले बिल्डिंग असतील किंवा अतिक्रमण विभागामध्ये येणारी जी जागा आहे त्या ठिकाणी आता मोठी बुलडोजर जे आहे ते फिरवले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी मात्र विजय, पालिका प्रशासनाकडे किंवा प्रशासनाकडे या परिसरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे याचे काही पुरावे आहेत का? आणि जर पुरावे असतील तर विरोध होत असून सुद्धा पोलीस प्रशासन काय करते मग? नक्कीच जर पाहिलं आपण तर मागील काही दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागांमध्ये जे आहे ते महानगरपालिकेकडून 30 मीटर आणि 60 मीटरचं मार्किंग जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने 8 दिवस जो आहे तो कालावधी देखील मनपा विभागाच्या अतिक्रम धारकांना जे आहे ते नोटीस देखील पाठवण्यात आली होती। या ठिकाणचं अतिक्रम तुम्ही स्वतःहून काढून घ्यावं असं देखील मनपाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं। मात्र त्यावेळी देखील या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्याकडून अतिक्रम जे आहे ते काढण्यात आलं नव्हतं। त्यामुळे आता महानगरपालिकेकडून स्वतः जो आहे तो आता बुलडोजर घेऊन आज सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। सध्या नारेगाव परिसरामध्ये ही कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि मोठली बिल्डिंग जे आहे ते देखील या ठिकाणी बुलडोजर फिरवले जातात ते पाहायला मिळत आहे। तर त्या ठिकाणी मोठा दंगा जो आहे तो देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अधिकाऱ्यांना विरोध देखील केला जात आहे, तर काही उत्तर देखील अधिकारी जे आहे ते आता मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत घालत आहेत। जी मात्र आता विजय, पालिका प्रशासनाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून आता सध्या इथे काय कारवाई सुरू आहे? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते आता महानगरपालिकेतून कारवाई सुरू आहे आणि जी पब्लिक तणावग्रस्त झालेले आहे त्यांना देखील शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पोलीस करताना पाहायला मिळत आहे। काही जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे आणि दंगकाबू पथक जे आहे ते देखील मोठी सुरक्षा जी आहे ते या ठिकाणी करत आहे आणि कारवाई जी आहे ती सध्या सुरू आहे। जी मात्र सध्या इथे शांतता आहे, परिस्थिती आटोक्यात आणली आहे इथली? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती सध्या आता आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील आता दंगकाबू पथक आणि पोलीस जे आहे ते करत असल्याचे पाहायला मिळत आहे। तब्बल अर्धा तासापासून हा राडा जो आहे तो या ठिकाणी सुरू होताना आता सध्या परिस्थिती जी आहे ती निर्णयात आलेली आहे। त्या अनुषंगाने आता अतिक्रमण जे आहे ते पुन्हा पाडापाडीची सुरुवात झालेली आहे। जी मात्र विजय, इथल्या या नागरिकांना प्रशासनाकडून नोटीस या आधी देण्यात आली होती? नक्कीच जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून या अतिक्रम धारकांना जी आहे ती नोटीस बजावण्यात आली होती आणि सदरी अतिक्रम जे आहे ते स्वतः काढून घेण्याचं आवाहन देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने सदरील काही ठिकाणचे अतिक्रम जे आहे ते देखील नागरिकांनी पाडले होते। मात्र सध्या अनेक भागांमध्ये जे आहे ते महानगरपालिकेकडून अतिक्रम हटाव जे आहे ती मोहीम सुरू करण्यात आली। आज सकाळपासून जर पाहिलं गेलं तर एक पथक जे आहे ते नारेगाव परिसरामध्ये दाखल झालं होतं आणि त्या ठिकाणी अतिक्रम जे आहे ते देखील
काढण्याला सुरुवात केली होती, तर काही ठिकाणी मार्किंग झाली नसल्या कारणाने त्या ठिकाणी सकाळपासून मार्किंग करण्यात आली होती. सदरील अतिक्रम धारकांना देखील या बाबतीत नोटीस आहे ती बजावण्यात आली होती. तरी देखील या ठिकाणच्या नागरिकांनी जे आहे ते अतिक्रमणास विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. महानगरपालिका जी आहे ते अतिक्रम हटवण्यासाठी सज्ज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने महानगरपालिका जी आहे ती कारवाई करत आहे. जी, मात्र विजय, या इथल्या नागरिकांना अतिक्रमण विभागाकडून नोटीस दिल्यानंतर इथल्या काही नागरिकांनी घरं खाली गेली होती किंवा तसं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केलं होतं? नक्कीच. अगदी जर पाहायला गेलं तर 8 दिवसापूर्वी ही नोटीस आहे ती बजावण्यात आली होती. त्याच अनुषंगाने काही अतिक्रम धारकांनी जे आहे ते आपली घरं देखील खाली केली होती, तर काही दुकानं जे आहेत त्या ठिकाणी आपलं पोहू शकतो त्या दुकानं ज्या आहेत त्या ठिकाणी होत्या आणि त्याच अनुषंगाने जी आहे ती ही कारवाई आज सुरू करण्यात आली होती. मात्र त्या कारवाईला जो आहे तो मोठा विरोध जो आहे तो स्थानिक नागरिक करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. काही नागरिक जे आहेत ते थेट अधिकाऱ्यांच्या अंगावरती देखील धावून जात असल्याचा आपला प्रकार जो आहे तो समोर आल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्याच अनुषंगाने मनपा जी आहे ती आता कारवाई करत आहे. या बाबतीत देखील नोटीस जी आहे ती बजावण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागांमध्ये अतिक्रम धारकांना जे आहे ते मागील 8 दिवसापूर्वी या बाबतीत नोटीस देण्यात आलेली आहे आणि सदरी अतिक्रम काढून घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. शहरात तर ग्रामीण भागामध्ये देखील अनेक भागांनी जे आहे ती देखील नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला तब्बल अनेक वर्षांनंतर जो आहे तो मोकळा श्वास घेण्याचं आश्वासन जे आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात येत होतं. मात्र विजय, या नागरिकांना नोटीस बजावल्यानंतर या नागरिकांचं म्हणणं काय आहे? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते आमची स्वतःची जागा आहे, या बाबतीत आम्ही गुंतवणूक केलेली आहे असं देखील प्रतिक्रिया जी आहे ती स्थानिक नागरिक या ठिकाणी देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आमच्याकडे काही कागदपत्र आहेत असं देखील त्या ठिकाणी विनंती करत आहे. मात्र काही अतिक्रम धारक जे आहे ते अजून काही 1 ते 2 फूट जे आहे ते त्या ठिकाणी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तरी देखील त्यांच्या मोठ्या बिल्डिंग असतील किंवा त्या ठिकाणी टोलेजंग घरे असतील हे देखील महानगरपालिका पाडत आहे. काही कालावधीत आहे असं देखील काही नागरिक जे आहे ते त्या ठिकाणी म्हणताना पाहायला मिळत आहे. मात्र सध्या मनपाकडून जे आहे ते मागील 8 दिवसापासून ही कालावधी जी आहे ते कारवाई स्थगित करण्यात आली आणि स्वतः अतिक्रम जे आहे ते हटवण्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु या ठिकाणचे अतिक्रम जे आहे ते नागरिकांनी काढलं नसल्यामुळे आता मनपाने पुन्हा एकदा कारवाई जी आहे ती सुरुवात केलेली आहे. विजय, तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.